ठीक आहे मित्रांनो, आपलं वायजेड फायनान्स या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तर आपण आज शिकणार आहोत कॉस्ट शीट. बघा मित्रांनो, कॉस्ट शीट म्हणजे काय असतं की कोणतीही कंपनी किंवा एखादी ऑर्गनायझेशन असेल आणि त्या ऑर्गनायझेशनमध्ये जो काही डेली बेसिसवरती जो काही एक्सपेन्सेस होत आहे, मग हा एक्सपेन्सेस कोणकोणता असू शकतो. तर याच्यामध्ये फॅक्टरी रिलेटेड एक्सपेन्स असू शकतो, ऑफिस रिलेटेड एक्सपेन्स असू शकतो, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन रिलेटेड एक्सपेन्स असू शकतो, डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट ओव्हरहेड, डायरेक्ट एक्सपेन्सेस रिलेटेड जो काही टोटल एक्सपेन्सेस कंपनीमध्ये होणारा जो काही एक्सपेन्सेस आहे त्यासाठी एक स्पेसिफिक शीट तयार केली जाते. अशा शीटला कॉस्ट शीट असे म्हटले जाते. मित्रांनो, मी तुमच्या समोर एक कॉस्ट शीटचं फॉर्मॅट तयार करून दिलेलं आहे. पहा, हे कॉस्ट शीटचं प्रॉपर फॉर्मॅट आहे. या फॉर्मॅटमध्ये तुम्ही जे काही क्वेश्चन दिला आहे त्या क्वेश्चन मधील व्हॅल्यू किंवा त्या क्वेश्चन मधील पॉईंट या फॉर्मॅटनुसार पुटअप करायचे आहेत. पहा, यामध्ये पहिला पॉईंट काय आहे तर डायरेक्ट मटेरियल. पहा, डायरेक्ट मटेरियल म्हणजेच एक प्रकारे आपण रॉ मटेरियल डायरेक्ट मटेरियलला समजू शकतो. तर डायरेक्ट मटेरियल मध्ये काय येणार तर आहे तर पहिल्यांदा येणार ते म्हणजे ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. ओके, त्या ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल मध्ये आपल्याला ऍड करायचं आहे परचेस ऑफ रॉ मटेरियल. कंपनीने कोणते प्रोडक्ट परचेस केलं असेल तर त्याच्यामध्ये ऍड करायचं आहे. त्याच्यानंतर यामधून आपल्याला लेस काय करायचं आहे तर क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. ओके, क्लोजिंग स्टॉक या वर्षाचा जो काही शेवटचा या वर्षी म्हणजे हे वर्ष आपले 2025चा जो काही 31 मार्च 2025चा जो काही बॅलन्स आहे तर याच्यामधून आपल्याला लेस करायचा आहे. याच्यानंतर येणार आहे मित्रांनो डायरेक्ट लेबरसाठी जो काही एक्सपेन्सेस आहे तो याच्यामध्ये ऍड करायचा. त्याच्यानंतर येणार आहे तो आपला डायरेक्ट एक्सपेन्सेस, जो काही एक्सपेन्स येणार आहे तो याच्यामध्ये डायरेक्ट येणार आहे तो ऍड करायचा. आणि ही जी टोटल डायरेक्ट मटेरियलची जी काही टोटल कॉस्ट येते तर अशा कॉस्टला आपण काय म्हणतो प्राइम कॉस्ट. ओके, या प्राइम कॉस्टमध्ये आपल्याला ऍड करायचं आहे काय आहे तर फॅक्टरी कॉस्ट किंवा फॅक्टरी ओव्हरहेड्स. ओके, फॅक्टरी ओव्हरहेड्समध्ये कोणकोणते एक्सपेन्स येणार आहेत तर याच्यामध्ये फॅक्टरी रिलेटेड जे काही एक्सपेन्स येणार आहेत म्हणजे आता आपल्याकडे टोटल रॉ मटेरियल राहिलेलं आहे. हे रॉ मटेरियल आपल्याला कुठे घ्यायचं आहे तर फॅक्टरीमध्ये न्यायचं आहे आणि यासाठी जे काही एक्सपेन्स येतात त्याला फॅक्टरी ओव्हरहेड्स. याच्यामध्ये काय काय येणार तर फॅक्टरी रिलेटेड येणार ऑइल, फ्युएल, त्याच्यानंतर मोटिव्ह पॉवर्स, त्याच्यानंतर फॅक्टरी रेंट असेल, फॅक्टरी इलेक्ट्रिसिटी बिल असेल, जे काही कंटेंट असेल तर फॅक्टरी ओव्हरहेड्स. यानंतर अमाऊंट येते फॅक्टरी ओव्हरहेडची टोटल केल्यानंतर अमाऊंट येते ते म्हणजे वर्क कॉस्ट. या वर्क कॉस्टमध्ये ऍड काय करायचं आहे आपल्याला ओपनिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस आणि त्याच्यातून लेस करायचा आहे क्लोजिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस. हे लेस केल्यानंतर जे अमाऊंट आपल्याला भेटते तर त्याला म्हणायचं फॅक्टरी कॉस्ट किंवा वर्क कॉस्ट. ओके, या वर्क कॉस्ट किंवा फॅक्टरी कॉस्ट मध्ये ऍड करायचं आहे आपल्याला ऑफिस ओव्हरहेड्स. ऑफिस ओव्हरहेड्स म्हणजे मित्रांनो काय असतं की आता आपले डायरेक्ट प्रॉपरली प्रोडक्ट आपले वर्कमध्ये फॅक्टरीमध्ये वर्किंग त्या प्रोडक्टवरती झालेलं आहे आणि त्यानंतर आपले प्रोडक्ट कुठे जाणार आहे तर एक ऑफिसमध्ये प्रोडक्ट जाणार आहे. ओके, ऑफिसमध्ये गेल्यानंतर याच्यामध्ये ऍडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटकडे गेल्यानंतर या ठिकाणी सगळे स्टेशनरी असेल, त्याच्यानंतर ऑफिस इलेक्ट्रिसिटी बिल असेल, त्याच्यानंतर आपल्या ऑफिसचं रेंट असेल, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये ऍड केल्यानंतर त्यानंतर येणार आहे आपलं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. या कॉस्ट ऑफ प्रोडक्शन मध्ये ऍड होणार आहे आपले ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स आणि याच्यातून लेस होणार आहे क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स. ओके, यानंतर जी काही आपली फॅक्टरी कॉस्ट जी टोटल येते त्याला म्हणायचं सीओजीएस म्हणजे कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. ओके, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड मध्ये आपल्याला ऍड करायचं आहे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स. आणि या सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स मध्ये काय काय येणार आहे तर सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन रिलेटेड येणारे सगळे एक्सपेन्सेस यामध्ये येणार आहे आपले मित्रांनो ऍडव्हर्टाइजमेंट असेल, त्याच्यानंतर ऍडव्हर्टाइजमेंट्स असेल, त्याच्यानंतर आपले वेअरहाऊस रेंट असेल, ज्या काही सेल्स रिलेटेड जे काही एक्सपेन्सेस आहेत ते याच्यामध्ये ऍड करायचं आहे. आणि जो काही सेल्स जी अमाऊंट दिलेली आहे याच्यातून आपल्याला कॉस्ट ऑफ सेल्स लेस करायचं आहे. आणि कॉस्ट ऑफ सेल्स लेस केल्यानंतर जे अमाऊंट येतो त्याला प्रॉफिट एकतर येतो नाहीतर किंवा लॉस येत असतो तो या ठिकाणी अमाऊंट पुटअप करून द्यायची आहे. मित्रांनो, हा जो फॉर्मॅट दिलेला आहे तुम्ही हा फॉर्मॅट 2 पेजवरती एक्झाम मध्ये लिहित असताना 2 पेजवरती लिहू शकता. हे एक पेज झाले आणि यानंतर दुसरे एक पेजवरती आपण लिहू शकता. पहिले जो काही पॉईंट आहे डायरेक्ट मटेरियल आणि फॅक्टरी ओव्हरहेड्स एका पेजवरती लिहू शकता आणि याच्यानंतर खालचा पॉईंट आहे तो म्हणजे ऑफिस ओव्हरहेड्स आणि सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन हे पॉईंट याच्यामध्ये ऍड करू शकता. मित्रांनो, तुम्ही एवढं जरी फॉर्मॅट एक्झाम मध्ये जर पुटअप करून आला तर तुम्हाला एक 5 ते 6 मार्क 100% या ठिकाणी मिळू शकतात. आणि हा फॉर्मॅट तुम्ही एक्झामसाठी सुद्धा हा फॉर्मॅट तुम्ही यूज करणं अत्यंत गरजेचं आहे. प्रॉब्लेम घेतलेला आहे, आता हा प्रॉब्लेम आपण एक प्रकारे सॉल्व्ह करणार आहोत. याच्यामध्ये बघा स्टार्टिंगला दिलेला आहे प्रॉब्लेम काय दिलेला आहे फ्रॉम द फॉलोइंग यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर कॉस्ट शीट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2029. आपल्याला त्यांनी 2019 ची कॉस्ट शीट दिलेली आहे आणि ते आपल्याला 31 मार्च 2019 ची कॉस्ट शीट दिलेली आहे आणि ते आपल्याला सॉल्व्ह करण्यासाठी सांगितलेलं आहे. बघा, तर कॉस्ट शीट सॉल्व्ह करत असताना मुख्य हा एक कॉस्ट शीटचा चार्ट राहत असतो. बघा, तर या ठिकाणी येतं ते म्हणजेच पर्टिक्युलर या ठिकाणी सेकंड कॉलम जो येतो तो म्हणजे अमाऊंट येतो आणि जो काही थर्ड कॉलम आहे तो पण अमाऊंट येत असतो. ओके,
ओके, आता आपण प्रॉब्लेम समजून घेऊ. आता स्टार्टिंगला आपल्याला या प्रॉब्लेम मध्ये काय सांगितलेलं आहे बघा. तर ह्याच्यामध्ये एक पहिले ऍडजस्टमेंट त्यांनी दिलेलं आहे की स्टॉक ऑफ रॉ मटेरियल 1 एप्रिल 2018. तर त्यांनी आपल्याला रॉ मटेरियल सांगितलेलं आहे की 1 एप्रिल 2080चा रॉ मटेरियल आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर आपण या ठिकाणी डायरेक्ट ऍडजस्टमेंट घेणार आहोत की या ठिकाणी आपण डायरेक्ट ऍडजस्टमेंट घेणार आहोत स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. हा पहिला पॉईंट येणार इथं रॉ मटेरियल म्हणून. रॉ मटेरियल आणि याच्यामध्ये पहिला पॉईंट येणार तो म्हणजे स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. मित्रांनो, एक रॉ मटेरियल म्हणजे काय असतंय की रॉ मटेरियल म्हणजे आपली एखादी कंपनी आहे किंवा आपली एखादी फर्म आहे. या फर्ममध्ये आपण रॉ मटेरियल घेऊन रॉ मटेरियल पासून फिनिश्ड प्रोडक्ट तयार करत असतो. ज्या मटेरियलवरती प्रोसेस करून फिनिश प्रोडक्ट तयार केले जात असते, तर अशा प्रोडक्टला एक प्रकारे रॉ मटेरियल असे म्हटले जात असते. बघा, हा प्रॉब्लेम आहे. 1 मिनिट, या प्रॉब्लेमचा अगोदर आपण एक फोटो काढून घ्या तुम्ही, म्हणजेच तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. प्रॉब्लेम बघितल्यानंतर तुम्हाला प्रॉब्लेम समजेल. ऍडजस्टमेंट सांगितल्यानंतर प्रत्येक ऍडजस्टमेंट तुम्हाला समजत जाईल. ओके, याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके, स्क्रीनशॉट काढून घेतला असेल. बघा, त्याच्यामध्ये पहिली ऍडजस्टमेंट त्यांनी दिलेली आहे स्टॉक ऑफ रॉ मटेरियल 1 एप्रिल 2018 10,000. बघा, ही अमाऊंट आपण इनर कॉलमला, हा जो कॉलम आहे तो हा झाला इनर कॉलम आणि हा झाला आउटर कॉलम. तर आपण इनर कॉलमला अमाऊंट लिहून घेणार आहे. तर अमाऊंट आहे 10,000. ओके, फर्स्ट ऍडजस्टमेंट आपली कंप्लीट झालेलं आहे. त्याच्यानंतर दुसरी त्यांनी सांगितलेलं आहे बघा, एक 4 नंबरची ऍडजस्टमेंट आहे परचेस ऑफ रॉ मटेरियल. म्हणजेच काय केलेलं आहे की जो आपला हा जो स्टॉक आहे, हा 1/4/2018चा रॉ मटेरियल आहे, स्टॉक आहे. याच्यामध्ये आपण न्यू रॉ मटेरियल परचेस केलेला आहे. तर हा रॉ मटेरियल 2 लाखाचा आपण परचेस केलेला आहे. तर याच्यामध्ये येणार की ह्याच्यामध्ये काय येणार, ऍड परचेस रॉ मटेरियल. कितीचा परचेस केलेला आहे आपण, तर 2 लाखाचा आपण नवीन रॉ मटेरियल परचेस केलेला आहे बघा. ओके, दुसरी ऍडजस्टमेंट आपली या ठिकाणी कंप्लीट झालेली आहे. ओके, यानंतर खाली एक दिलेला आहे की आपल्याला बघा, दोन कॅरेज यामध्ये दिलेले असतात बघा. कोणत्याही कॉस्ट शीट मध्ये कॅरेज इनवर्ड म्हणजे काय असतं की ज्यावेळेस कंपनी रॉ मटेरियल कंपनीमध्ये ऍक्च्युअल वर्क त्या प्रोडक्टवर रॉ मटेरियलवरती करण्यासाठी किंवा ज्या प्रोडक्टवरती आपल्याला ऍक्च्युअल वर्क करायचे असे प्रोडक्ट ज्यावेळेस ट्रान्सपोर्टेशन करून आपल्या कंपनीमध्ये आणत असते त्याला म्हणायचं कॅरेज इनवर्ड. म्हणजे ज्याच्यावरती ऍक्च्युअल आपल्याला वर्क करायचं आहे त्याला म्हणायचं कॅरेज इनवर्ड. आणि कॅरेज आउटवर्ड म्हणजे काय असतं, फिनिश प्रोडक्ट ज्यावेळेस कंपनीमध्ये तयार होऊन ते प्रोडक्ट मार्केटपर्यंत पोहोचवण्यासाठी ज्या ज्या सोर्सेस यूज केले जात असतात तर त्याला म्हणायचं कॅरेज आउटवर्ड. हा मुख्य डिफरन्स आहे कॅरेज इनवर्ड आणि कॅरेज आउटवर्ड. आपल्याला 2 मार्कला क्वेश्चन पण विचारू शकतात की डिफरन्स बिटवीन कॅरेज इनवर्ड आणि कॅरेज आउटवर्ड. ओके, तर या ठिकाणी आपण थर्ड ऍडजस्टमेंट याच्यामध्ये आपण बी म्हणून एक ऍडजस्टमेंट घेणार आहोत. नेक्स्ट ऍडजस्टमेंट येणार आहे आपली तर डायरेक्ट वेजेस. ओके, बघा, डायरेक्ट वेजेस म्हणजे काय असतं, जे एम्प्लॉय किंवा जे कर्मचारी आपल्या डेली बेसिस किंवा विकली बेसिसवरती आपल्याकडे वर्किंगला असतात, डेली बेसिस किंवा विकली बेसिसवरती आपल्याकडे वर्किंगला असतात आणि त्यांचे आपण डेली आणि विकली आपण त्यांचा जो काही पेमेंट करत असतो तर त्यांना म्हणायचं की त्यांना आपण वेजेस दिले जात असतात. तर त्यांना आपण डायरेक्ट वेज देतो. आपल्या या कॉस्ट शीटमध्ये आपल्याला डायरेक्ट वेजेस म्हणून एक 50,000 रुपये त्यांनी दिलेले आहेत बघा. आपण डायरेक्ट इथे लिहून घेऊया 50,000 रुपये. ओके, डायरेक्ट वेजेस हा कंटेंट आपला झालेला आहे. त्याच्यानंतर पुढे सांगितलेलं आहे की त्यांनी डायरेक्ट एक्सपेन्सेस. ओके, रॉ मटेरियल संदर्भात काही त्यांनी आपल्या कंपनीमध्ये काही एक्सपेन्सेस झालेले आहेत रॉ मटेरियल संदर्भात, तर ते त्यांनी दिलेलं आहे डायरेक्ट की आपल्या डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणून आपण डायरेक्ट एक्सपेन्सेस इथं मेन्शन करू. सी म्हणून इथं टाकूया आपण डायरेक्ट एक्सपेन्सेस. ओके, डायरेक्ट एक्सपेन्सेसची अमाऊंट किती आहे तर 40,000 रुपये डायरेक्ट एक्सपेन्सेसची अमाऊंट आहे. ओके, या सगळ्या अमाऊंट आपण इनर कॉलमला अगोदर लिहून घ्यायच्या. ओके, समजतंय? ठीक आहे. चला, हा झाला डायरेक्ट एक्सपेन्सेस. ओके,
त्याच्यानंतर खाली आणखी काय राहिलेलं आहे का बघा, रॉ मटेरियलमध्ये आणखी काय राहिलेलं आहे का बघा, आपण एकदा तरी चेक करून घेऊया. तर आता यामध्ये आपल्याकडे कोणत्याही प्रकारचं रॉ मटेरियलमध्ये काही राहिलेलं नाही. तर या ठिकाणी एक बघा लास्टला एक ऍडजस्टमेंट दिलेली आहे आपल्याला की स्टॉक ऑफ रॉ मटेरियल 13 मार्च 2029 म्हणजे 31 मार्च 2019 साठीचा रॉ मटेरियल स्टॉक ऑफ रॉ मटेरियल दिलेला आहे. बघा आपली फायनान्शियल इयर कधी सुरू झालेला आहे 31 मार्च 2019ला. मग आपल्याला या ठिकाणी जो स्टार्टिंगला रॉ मटेरियल दिलेला होता, स्टॉक ऑफ रॉ मटेरियल जो दिलेला आहे तर हा आहे 1/4/18चा रॉ मटेरियल आहे. परंतु आता त्यांनी काय सांगितलेलं, एक शेवटची ऍडजस्टमेंट सांगितलेलं आहे की स्टॉक ऑफ रॉ मटेरियल 31/3/2019 हा आहे क्लोजिंग स्टॉक. म्हणून याच्यातून लेस करून घ्यायचा आहे आपल्याला. ओपनिंग स्टॉक मधून क्लोजिंग स्टॉक ज्यावेळेस लेस करतो त्यावेळेस आपल्याला जे अमाऊंट भेटते तर त्या अमाऊंटला आपण प्राइम कॉस्ट असे म्हटले जाते. तर इथे लिहून घेणार आपण लेस काय करून घेणार आहे आपण, स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. हा मटेरियल कधीचा आहे तर 31/3/19चा आहे. ओके, अमाऊंट किती आहे याच्यामध्ये 60,000. ओके, आता आपल्याला आपले टोटल रॉ मटेरियलचा आपला टोटल कॅल्क्युलेट करून झालेला आहे. तर आपण यामध्ये बघा टोटल करून घेऊया. ओके, स्टॉक ऑफ रॉ मटेरियल 10,000 रुपये प्लस त्याच्यानंतर ऍड आपण आपल्या रॉ मटेरियलमध्ये नवीन परचेस केलेला आहे रॉ मटेरियल 2 लाख रुपयाचं प्लस डायरेक्ट वेजेसला आपण काय वेजेस दिलेले आहेत, आपण मजुरी काय जणांना आपण दिलेली आहे. तर याच्यामध्ये डायरेक्ट वेजेस आहे 50,000 रुपये प्लस डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे 40,000 रुपये. आणि याच्यातून लेस काय करायचं आहे तर स्टॉक ऑफ रॉ मटेरियल आपल्याला लेस करायचा आहे. हा आहे क्लोजिंग स्टॉक, ह्याच्यातून लेस करायचा मायनस 60,000. ओके, 2,40,000 रुपये जी अमाऊंट आलेली आहे तर या अमाऊंटला आपण काय म्हणतो तर या अमाऊंटला आपण म्हणतो प्राइम कॉस्ट. ओके, देअरफॉर या अमाऊंटला आपण काय म्हणणार, या अमाऊंटला आपण म्हणणार प्राइम कॉस्ट. प्राइम कॉस्ट किती आलेली आहे आपली 2,40,000 रुपये आपली प्राइम कॉस्ट आलेली आहे. ओके, बघा आता हा रॉ मटेरियलचा पार्ट येते या ठिकाणी संपलेला आहे. आता यानंतर आपली स्टेज येणार आहे की फॅक्टरी ओव्हरहेड्स. या ठिकाणी आता आपलं ऍक्च्युअल वर्क सुरू होणार आहे फॅक्टरीमध्ये. आता आपल्याकडे रॉ मटेरियल आलेलं आहे, त्याच्यानंतर आपल्याला डायरेक्ट जो काही एक्सपेन्सेस होते हे एक्सपेन्सेस सगळे आपण आता कॅल्क्युलेट करून घेतलेले आहे. आता या ठिकाणी आपल्याला ऍक्च्युअल वर्क सुरू करायचं आहे. त्याच्यामुळे आता पुढचा कंटेंट येणार आहे सेकंड म्हणजे तो म्हणजे येणार फॅक्टरी ओव्हरहेड्स. ओके, तर 2 नंबरला कंटेंट येणार मग फॅक्टरी ओव्हरहेड्स. ओके, फॅक्टरी ओव्हरहेड समजले असेल. फॅक्टरी ओव्हरहेड म्हणजे काय तर या ठिकाणी आता ऍक्च्युअल वर्क आपलं फॅक्टरीमधील वर्क सुरू होणार आहे. तर याच्यामध्ये फॅक्टरी ओव्हरहेड्स मध्ये काय काय दिलेलं आहे पहा त्यांनी. ओके, फॅक्टरी ओव्हरहेड्स मध्ये त्यांनी दिलेलं आहे, पहिली दिलेलं आहे ते म्हणजे फॅक्टरी रेंट. तर या ठिकाणी पहिला कंटेंट येणार आपला इथं फॅक्टरी रेंट. ओके, फॅक्टरी रेंट किती दिलेलं आहे त्यांनी आपल्याला. फॅक्टरीसाठी काही जागा आपण भाड्याने घेतलेली आहे, त्या ठिकाणचं भाडं किंवा त्या ठिकाणचं टोटल रेंट आपलं होत आहे 4,000 रुपये. ओके, त्या ठिकाणचं त्यानंतर बघा सेकंड पॉईंट आहे तो आहे मोटिव्ह पॉवर. मोटिव्ह पॉवर म्हणजे काय तर आपल्याला कंपनीमध्ये वर्क करण्यासाठी किंवा प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी काही आपल्याला पॉवर लागत आहे किंवा काही मशिनरीसाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं फ्युएल लागत आहे. हा एक प्रकार आपला एक्सपेन्सेसचं फॅक्टरी ओव्हरहेड्समध्ये एक्सपेन्स येत असतो. तर त्याला माझा सेकंड येतो तो म्हणजे मोटिव्ह पॉवर. ओके, मोटिव्ह पॉवर किती दिलेलं आहे आपल्याला टोटल 2,000 दिलेलं आहे. ओके, त्यानंतर बघा पुढं काय दिलेलं आहे तर त्यांनी ओके याच्यामध्ये फॅक्टरी ओव्हरहेड्स मध्ये त्यांनी फक्त आपल्याला टोटल 2च कंटेंट दिलेले आहेत फॅक्टरी ओव्हरहेड्स मध्ये. ओके, तर मग याचे आपण टोटल करून घ्यायचे. इथे येणार फॅक्टरी ओव्हरहेड्स आलेल बघा. आता याच्यामध्ये आपण ऍड काय करणार, ऍड
याच्यामध्ये ॲड काय करणार आपण, तर ओपनिंग वर्क इन प्रोग्रेस याच्यामध्ये ॲड करणार. ओके, ओपनिंग प्रोग्रेस. पण आता याच्यामध्ये आपल्याला काही वर्क इन प्रोग्रेस याच्यामध्ये दिलेलं आहे, त्याच्यामुळे आपण डॅश करणार आणि याच्यामधून लेस काय करणार, तर आपण लेस क्लोजिंग वर्क इन प्रोग्रेस, क्लोजिंग वर्क इन प्रोग्रेस. ओके, ठीक आहे. तर आता या ठिकाणी आपण इथं टोटल करून घेणार आहोत. पहिले आपण आपल्या अमाऊंट आली होती 2,40,000 आणि 2,40,000 आणि हे 6,000 असे 2,00,000 आपले 46,000 अमाऊंट आलेले आहे. ओके, हीच 2,46,000 आपण अमाऊंट इन आउटर कॉलमला लिहून घेऊ, 2,46,000. ओके, ही जी अमाऊंट येत असते तर ह्या अमाऊंटला काय म्हणतात, तर ह्या अमाऊंटला म्हणतात आपल्याकडे, आपण काय म्हणतो याला, तर वर्क कॉस्ट असे अमाऊंटला म्हटली जाते, वर्क कॉस्ट. ओके, तर फॅक्टरी ओव्हरहेड्स या ठिकाणी कंटेंट संपलेला आहे, सेकंड कंटेंट. यानंतर थर्ड कंटेंट सुरू होतो, तर या कंटेंटला काय म्हटले जाते, फॅक्टरी ओव्हरहेड्स झाल्यानंतर ऑफिस ओव्हरहेड्स. ऑफिस ओव्हरहेड्स म्हणजे काय, तर ऑफिसमध्ये जो काही एक्सपेन्सेस लागत असतो किंवा ऑफिसमध्ये जो काही टोटली होणारा जो काही एक्सपेन्स असतो, तर त्या एक्सपेन्सेसला आपण काय म्हटले जाते आपले म्हणतो, तर आपण याला म्हणतो ऑफिस ओव्हरहेड्स. मग तिसरा कंटेंट येणार आपल्याकडे ऑफिस ओव्हरहेड्स. ओके, ऑफिस ओव्हरहेड्स. ऑफिससाठी लागणारे कोणकोणते एक्सपेन्स असतात त्याच्यामध्ये असणार बघा, तर स्टेशनरी असू शकते, त्याच्यानंतर टेलिफोन चार्जेस असतात, इलेक्ट्रिसिटी बिल असू शकते, त्याच्यानंतर आपले मॅनेजरची सॅलरी असू शकते, त्याच्यानंतर म्हणजे ऑफिस रिलेटेड जेवढे जेवढे जे काही एक्सपेन्सेस असतात हे टोटल कशामध्ये येणार आहेत आपले, हे सगळे आपले येणार आहेत ऑफिस ओव्हरहेड संदर्भात. ओके, तर ऑफिस ओव्हरहेडमध्ये याच्यामध्ये बघा कोणकोणते एक्सपेन्सेस दिलेले आहेत, तर पहिला दिलेला आहे याच्यामध्ये टेलिफोन चार्जेस, तर आपण इथं पुट करून घेऊया टेलिफोन चार्जेस. ओके, टेलिफोन चार्जेस या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेला आहे. तर आपले टेलिफोन चार्जेस टोटल किती आहेत, आपल्या टेलिफोनचे चार्जेस सांगितलेले आहेत आपल्याला 3,000 रुपये टेलिफोन चार्जेस आहेत. लगेच तर 3,000 रुपये आपण पुट करून घेऊया. ओके, 3,000 रुपये टेलिफोनचे चार्जेस आहेत. ओके, त्याच्यानंतर पुढे काय दिलं आहे, तर ऑफिस रेंट दिलेलं आहे बघा आपल्याला. सेकंड कॉलम काय दिलेला आहे, ऑफिस रेंट. ऑफिस म्हणजे आपण आपलं जे काही ऑफिस आहे ते आपले ऑफिस रेंटवरती आहे आपल्या कंपनीचं, आणि त्याच्यासाठी आपल्याला रेंट मंथली पेड करावा लागत असतो. तर ऑफिस रेंट आपल्याला टोटल दिलेला आहे त्यांनी 20,000. ओके, ऑफिस रेंट झालं आपलं 20,000. यानंतर डायरेक्टर रेम्युनरेशन, डायरेक्टरसाठी काही फीज आहेत, तर ती पण या ऑफिस रिलेटेड येते. त्याच्यानंतर थर्ड पॉईंट येतो तो म्हणजे आपला डायरेक्टर रेम्युनरेशन. ओके, डायरेक्टर रेम्युनरेशन किती दिलेलं आहे त्यांनी आपल्याला, तर 25,000 दिलेलं आहे. ओके, डायरेक्टरचं रेम्युनरेशन आपल्याला 25,000 दिलेलं आहे. अशा प्रकारे ऑफिस ओव्हरहेड्समध्ये 3 कंटेंट येत असतात पहा. ओके, समजलं आहे, ठीक आहे. तर आता हे आपण ऑफिस ओव्हरहेड्स क्लोज करून घेऊ. या ठिकाणी आपण ऑफिस ओव्हरहेड्स क्लोज करून घेणार आहोत. ऑफिस ओव्हरहेडला दुसरं एक नाव देण्यात आलेलं असतं की बघा, एक प्रकारे ऍडमिनिस्ट्रेशन ओव्हरहेड्स, ऑफिस ओव्हरहेड्स किंवा याला ऍडमिनिस्ट्रेशन ओव्हरहेड्स देखील म्हटले जाते. ओके, याची टोटल करून आपण इथे घेऊयात आता. ओके, पहिली टोटल झाली आपली 2,46,000 प्लस 3,000 प्लस 20,000 प्लस 25,000. ओके, 2,94,000 आपली टोटल झालेली आहे. 2,94,000. ओके, हीच अमाऊंट आपण इनर कॉलमला आपण घेऊया 2,94,000. ओके, या कॉस्टला आपण काय म्हणतो, तर ऑफिसची जी कॉस्ट येते तर त्या कॉस्टला आपण काय म्हणतो, तर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. ओके, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन इज इक्वल टू
2,94,000. ओके, आता या ठिकाणी आपले 3 कंटेंट कंप्लीट झालेले आहेत. आता या ठिकाणी लास्ट कॉस्ट शीटमधील सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात लास्टला येणारा कंटेंट कोणता असतो, तर त्या कंटेंटला म्हटले जाते सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स. बघा, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स म्हणजे काय, तर आपले प्रोडक्ट रेडी झाल्यानंतर किंवा आपले प्रोडक्ट फायनल प्रोडक्ट आपले मॅन्युफॅक्चरिंग झाल्यानंतर ते प्रोडक्ट मार्केट पर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा मार्केटमध्ये पोहोचवल्यानंतर ते प्रोडक्ट आपल्या कस्टमर पर्यंत पोहोचवण्यासाठी जो काही एक्सपेन्सेस येत असतो, तर त्या एक्सपेन्सेसला आपण काय म्हटलो, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स. ओके, तर आपल्या बघा प्रॉब्लेममध्ये आपल्याला सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन रिलेटेड कोणकोणते एक्सपेन्सेस दिलेले आहेत, तर पहिला एक्सपेन्स आहे तो म्हणजे येतो ॲडव्हर्टाइजमेंट्स. ओके, ॲडव्हर्टाइज म्हणजेच काय, तर आपले प्रोडक्ट तयार झाल्यानंतर कस्टमरपर्यंत त्या प्रोडक्टची इन्फॉर्मेशन करण्यासाठी किंवा इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करण्यासाठी जे वेगवेगळे मीडियम्स यूज केले जातात, त्याच्यामध्ये की पॅम्पलेट्स असेल किंवा सोशल मीडियाचा यूज करून कस्टमरपर्यंत इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केले जात असेल, तर वेगवेगळे सोर्स जे काही यूज केले जात असतात, तर त्याला काय म्हटलं जाते, तर एक प्रकार ॲडव्हर्टाइज असे म्हटले जात असते. ओके, ॲडव्हर्टाइज. मग ॲडव्हर्टाइजमेंटसाठी टोटल आपल्याला एक्सपेन्सेस किती दिले आहेत, त्याने तर 12,000 एक्सपेन्सेस ॲडव्हर्टाइजमेंटसाठी देण्यात आलेला आहे. ओके, यानंतर सेल्स कमिशन. सेल्ससाठी आपल्याला काही कमिशन द्यावं लागत आहे, तर सेल्स कमिशन सेकंड कॉलम सेकंड पॉईंट येणार आहे याच्यामधला, तर सेल्स कमिशन म्हणून येणार. ओके, सेल्स कमिशन. सेल्स कमिशन टोटल किती दिलेलं आहे आपल्याला, तर 8,000 हे आपल्याला टोटल सेल्स कमिशन देण्यात आलेलं आहे. ओके, सेल्स कमिशन नंतर पुढं काय लास्टचं कंटेंट एक आहे बघा, तर तो म्हणजेच वेअरहाऊस रेंट. प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग केल्यानंतर ते आपले प्रोडक्ट आपल्या कस्टमरपर्यंत पोहोचवण्याच्या अगोदर जे प्रोडक्ट आपले तयार झालेले ते आपण एखाद्या ठिकाणी स्टोअर करून ठेवलं जात असतं, तर त्याला काय म्हटलं जाते, वेअरहाऊस. आणि ते वेअरहाऊस आपल्या कंपनीचे स्वतःचे नाही, ते आपले रेंटवरती घेतलेले आहे आपल्या कंपनीने. त्यासाठी आपल्याला टोटल एक्सपेन्सेस येत आहे 18,000. ओके ओके, आता हा प्रॉब्लेम आपण बघितल्यानंतर हा प्रॉब्लेम पाहिल्यानंतर आपल्याला बघा याच्यामध्ये काही इन्कम पण दिले आहेत. आता याच्यामध्ये इन्कम काय दिलेलं आहे बघा, आता एक इन्कम दिलेलं आहे आपल्याला डिव्हिडंड रिसिव्ड. हा डिव्हिडंड रिसिव्ड आपल्याला दिलेला आहे इन्कम, परंतु आपण एक तयार काय करत आहे, तर आपण तयार करत आहे कॉस्ट शीट. कॉस्ट शीट म्हणजे जेवढे काय एक्सपेन्सेस येत असतात, तर ते या कॉस्ट शीटमध्ये इन्क्लूड होत असतात. परंतु जे काही इन्कम असतात, तर कोणत्याही प्रकारचे इन्कम याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत नाहीत. त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचे जरी आपले इन्कम असेल तर याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आपण करून घेत नाही. ओके, याचे आपण आता टोटल फायनल एक प्रकारे टोटल करून घेऊया. 2,94,000 प्लस आता सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनची जे काही टोटल येते आपण याच्यामध्ये ऍड करून घेऊया. प्लस 12,000 प्लस 8,000 प्लस 18,000. ओके, आपला टोटल एक्सपेन्सेस किती आलेला आहे, तर 3,32,000. म्हणजे आतापर्यंत आपल्या कंपनीने रॉ मटेरियल पासून वर्क सुरू केल्यापासून आतापर्यंत आपल्या कंपनीला ऍक्च्युअल कॉस्ट किती आलेला आहे प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी, तर 3,32,000. 3,32,000 रुपये आपल्याला कंपनीसाठी टोटल कॉस्ट आलेला आहे. मग यालाच काय म्हटले जाते, तर टोटल कॉस्ट आपण म्हणतो. ओके, आतापर्यंत आपल्याला टोटल कॉस्ट किती आहे, 3,32,000 रुपये. मग हीच अमाऊंट 3,32,000 आपण आउटर कॉलमला लिहून घ्यायची. ओके, समजलं, 3,32,000 रुपये आलेले आहे. आता या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, तर आपला टोटल सेल झालेला आहे 5 लाख रुपयाचा. ओके, समजून घ्या की याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की आतापर्यंत हे कॉस्ट शीट आपली तयार करून झालेली आहे आणि याच्यामध्ये आपल्याला आपला टोटल सेल झालेला आहे 5 लाख रुपयाचा. मग इथं आपण लिहून घेऊया लास्ट सेल 5 लाख रुपीज. ओके, 5 लाख रुपीज. मग 5 लाख मायनस 3,32,000. 5 लाखामधून 3,32,000 वजा केल्यानंतर 1,68,000 रुपये. 1,68,000 रुपये हा काय झालेला आहे, तर आपल्या कंपनीला एक प्रकारे प्रॉफिट झालेला आहे. ओके, मग इथं देअरफॉर प्रॉफिट 1,68,000. 1,68,000.
आणि आपला टोटल सेल्स किती झालेला आहे 5 लाख. ओके, अशा प्रकारे आपलं टोटल कॉस्ट शीटचा हा प्रॉब्लेम या ठिकाणी सॉल्व्ह करून झालेला आहे पहा. ओके, जर कोणाला काही जरी या प्रॉब्लेम रिलेटेड काही डाऊट असेल किंवा काही शंका वगैरे असतील तर आपल्या वायजेड फायनान्स या चॅनलला आपण कमेंट करू शकता किंवा या व्हिडिओला तुम्ही कमेंट करू शकता आणि तुमचा जो काही प्रॉब्लेम रिलेटेड तुमचा काही डाऊट असेल तो डाऊट एक प्रकारे तुम्ही सॉल्व्ह करून घेऊ शकता. आणि असेच आपले नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या वायजेड फायनान्स या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि शेजारीच बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका. ओके, थँक्यू. तर आपला जो काही प्रॉब्लेम होता तर हा प्रॉब्लेम आपला या ठिकाणी कम्प्लीट झालेला आहे आणि आपला प्रॉफिट एक प्रकारे 1,60,000 आलेला आहे.